पुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ओम नमोजी जनार्दना, नाही भव अभव भावना, न देखो निमित्तोपणा, नमन श्री चरणास सद्गुरुराया. संत श्रवणी श्रीनाथ महाराजांच्या भागवत नावाच्या प्रस्थानाच्या संबंधाने थोडासा विचार आपल्याला करायचा आहे. प्रस्थानत्रय संबंधीचं चिंतन चालू आहे. वारकऱ्यांची प्रस्थानत्रय आपण पाहतो आहोत. त्याच्यात नाथांचं भागवत हे एक दुसरं जे प्रस्थान आहे त्या संबंधातला विचार आज आपण करणार आहोत. वारकरी प्रस्थानामध्ये या 3 ग्रंथांचा समावेश का करण्यात आला या संबंधातला थोडासा विचार आपण केला. वारकरी शब्दाचा अर्थ काय करायचा, संप्रदाय शब्दाचा अर्थ काय करायचा, प्रस्थान शब्दाचा अर्थ काय करायचा आणि प्रस्थानत्रयी असा शब्द रूढ होण्याचं कारण काय या संबंधाने आपण थोडासा विचार केला. कारण वेदांतामध्ये सुद्धा प्रस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या 3 ग्रंथांचाच विचार केला जातो. वस्तुतः उपनिषद 10 आहेत, पण 10 उपनिषदाला मिळून एक प्रस्थान म्हणतात. भगवद्गीता हे एक प्रस्थान आहे आणि ब्रह्मसूत्र व्यासांनी रचलेली 555 जी आहेत त्यांना दार्शनिक प्रस्थान म्हणून स्वतंत्र स्थान देण्यात आलेलं आहे. 3 प्रस्थानाचा विचार अशा पद्धतीनं जो वेदांताच्या संदर्भामध्ये संस्कृत आचार्यांनी केला त्याच पद्धतीचा विचार वारकऱ्यांच्या संदर्भात करत असताना ज्ञानेश्वरी हे पहिलं प्रस्थान, नाथ महाराजांचं भागवत हे दुसरं प्रस्थान आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांची अभंगगाथा हे तिसरं प्रस्थान असं आपल्याकडे समजलं जातं. वारकऱ्यात अशी धारणा आहे आणि या धारणेनेच वारकरी या ग्रंथांच्याकडे पाहत असतात. सिद्धांताच्या दृष्टीने या ग्रंथांचा विचार केला जातो. वस्तुतः आपण काल विचार केला की ज्ञानेश्वर महाराजांचा अमृतानुभव, चांगदेव 65 या ग्रंथांची योग्यता सिद्धांताच्या दृष्टीने विशेष महत्वाची आहे. सिद्ध पुरुषाला प्राप्त झालेला अनुभव, सर्वत्र त्याला घडणारं परमात्म दर्शन, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप याचं साकल्यानं विवेचन म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचा संबंध अनुभवामृत आहे. अनुभवामृतामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सिद्धानुवाद केला. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी जोडलेल्या पुष्पिकेमध्ये म्हणलेले सिद्धानुवादे प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी म्हणलंय. सिद्धानुवाद आहे याचा अर्थ सिद्ध स्थितीला, परमात्म स्वरूप स्थितीला प्राप्त झालेल्या महात्म्याची अवस्था, त्या अवस्थेचा अनुवाद केवळ ज्ञानेश्वर महाराजांनी तिथे केलेला आहे. परमात्म स्वरूपाचा साक्षात्कार झाल्याच्या नंतर त्या महात्म्याला काय दिसतं, काय जाणवतं, काय अनुभव येतो याचाच काय तो विचार त्या सिद्धानुवादामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी केलेला आहे. चांगदेव 65चा विचार जर आपण केला तर योगीवर या चांगदेवासारखा जो अधिकारी योगी पुरुष आहे त्याच्याकरता काहीतरी सांगण्यासाठी चिंतन ज्ञानेश्वर महाराजांनी तिथे उपस्थित केलेलं आहे. म्हणजे चांगदेव 65 हे विशिष्ट अधिकार्याच्या करता आहे. तसं पाहिलं तर ब्रह्मसूत्राचा विचार करत असताना अथातो ब्रह्म जिज्ञासा आहे. ब्रह्मसूत्रातलं जे पहिलं सूत्र आहे त्याच्यातल्या अथ शब्दातून अधिकार संपन्न होऊनच तुम्ही ब्रह्मसूत्राचं श्रवण करा असा अर्थ सांगितला गेला. साधन चतुष्टय संपत्तीचा अधिकार त्याच्याकरता लागतो. विवेक, वैराग्य, समाधिषट संपत्ती आणि मुमुक्षुता या 4 साधनाला वेदांतामध्ये साधन चतुष्टय म्हणतात. विवेक सिद्ध होणं तसं कठीण आहे, वैराग्य सिद्ध होणं कठीण आहे, समाधिषट संपत्ती प्राप्त होणं कठीण आहे, तीव्र मुमुक्षुता सिद्ध होणं हेही कठीण आहे. हे सगळं खरं, पण एवढं सगळं सिद्ध झाल्याच्या शिवाय तुम्हाला ज्ञानशास्त्र श्रवणाचा अधिकार नाही. म्हणून हे संपादन करा आणि मग ज्ञानशास्त्राच्या श्रवणाला लागा असं ब्रह्मसूत्र नावाच्या प्रस्थानात सांगूनही ठेवलेलं आहे. तसं वारकरी प्रस्थानाचा विचार करत असताना कोणता तरी विशिष्ट अधिकार तुम्ही संपादन करा आणि नंतर मग या प्रस्थानांचं चिंतन करायला लागा असं मात्र कुठेही विवक्षित नाही. सिद्धानुवादाचा अधिकार येण्याकरता म्हणून, अमृतानुभव पाहण्याकरता म्हणून मात्र अधिकाराची आवश्यकता आहे. चांगदेव 65चा विचार करत असताना मात्र अधिकार पाहण्याची अपेक्षा आहे. पण ज्ञानेश्वरीचा विचार करताना, नाथभागवताचा विचार करताना, तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेचा विचार करत असताना आपल्याला अधिकार पाहण्याची आवश्यकता नाही. कारण वारकऱ्यांचं शास्त्र प्राधान्यानं भक्तिशास्त्र आहे. ज्ञानशास्त्राला वारकरी मानत नाही असं समजायचं कारण नाही, पण प्राधान्यानं तो भक्ती जगतो असं वारकऱ्याचं असल्यामुळं आणि भक्तीच्या बाबतीमध्ये सकळासी येथे आहे अधिकार अशी स्थिती संतांनी सांगून ठेवलेली आहे. भक्ती सर्वांना करता येते म्हणून भक्तीच्या वाटेनं जात असताना संतांनी सगळ्याला हाक मारली पहा. यारे यारे लहान थोर, याते भलते नारी नर, करावा विचार नरगे चिंता कोणासे, कोणीही या कुणीही या कुणीही या असं जे सांगितलं जातं ते केवळ भक्तीच्या वाटेसाठी आहे आणि सगळ्यांना अधिकार नसलेल्या बाकीच्या वाटा आहेत. ज्ञानाच्या वाटेनं जात असताना सगळ्यांना इथं तुम्ही ज्ञानाच्या वाटेनं या असं म्हणून उपयोग होतच नाही. तुकाराम महाराजांसारख्या साधू पुरुषांनी सुद्धा या गोष्टी आपल्याला निदर्शनाला आणून दिलेल्या आहेत. महाराज ज्ञानेश्वर महाराज सांगतात, तुकाराम महाराज सांगतात. ज्ञानेश्वर महाराजांचं एक उदाहरण पहा, तुकाराम महाराजांचं एक उदाहरण पहा. ज्ञानोबरायांनी वर्णन केलं, पंचपक्वान्नाचं ताट चांगलं की नाही सांगा.
ज्ञानाच्या बाबतीमध्ये लोकांचं असं म्हणणं असतं की ज्ञान चांगलं आहे तर मग सगळ्या जगाला ते मिळालं पाहिजे. पण ज्ञानेश्वर महाराजांनी असा प्रश्न आपल्यासमोर उपस्थित केला की ज्ञान जसं चांगलं आहे तसं पंचपक्वान्नाचं ताट चांगलं आहे की नाही सांगा. पंचपक्वान्नाने भरलेलं ताट चांगलं आहे हे जरी खरं असलं तरी ज्याला जन्मून अजून 10ही दिवस झाले नाहीत अशा बाळाला ते पंचपक्वान्न देता येतात का? पंचपक्वान्नाचं ताट चांगलं हे जरी खरं असलं तरी बाळका जीवी नेदावी धनुर्धरा, लहान जे सायासे स्तन्य सेवी ते पक्वान्ने केवी जेवी. ज्ञानेश्वर महाराजांनी प्रश्नच असा उपस्थित केला की सायासानं ज्याला स्तनपान करावं लागतं, अजून स्तनपान सुद्धा जो असा स्वच्छंदपणानं करू शकत नाही, अशा त्या अबोध लहान बालकाच्या समोर पंचपक्वान्नाचं ताट ठेवलं, त्याला जेवता येणार आहे का? जेवता येत नाही. म्हणून बाळका जीवी नेदावी धनुर्धरा, लहान मुलाच्या समोर ते पंचपक्वान्नाचं ताट ठेवण्याचं काही कारण नाही असं ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्ट सांगितलं. पंचपक्वान्नाचं ताट भले चांगलं असेल पण ते लहान मूल ते सेवन करण्याच्या बाबतीत अधिकारी नसल्यामुळं त्याला ते जसं देता येत नाही तसं ज्ञान योग कर्म ही साधनं चांगली खरी पण या साधनांचा अधिकार सर्वांना असण्याची शक्यता नसल्यामुळे सर्वांना ते सांगून चालत नाही. ज्याच्यात साधन चतुष्टय संपत्तीचा अधिकार आहे त्यानं ज्ञानाचं श्रवण करावं. तुकाराम महाराजांनी तरी असं वर्णन केलं की बाबा दुधाची खीर चांगली की नाही सांगा. चांगलं दूध आणलं, निरसं दूध आणलं, निरस दूध आणलं नाही, ते चांगलं आटवलं, त्याच्यात साखर टाकली, त्याच्यात वेलदोडा टाकला, केशर टाकला, उत्तरोत्तर त्याच्यामध्ये माधुर्य निर्माण करण्याचा प्रयत्न करून चांगली तयार झालेली खीर आहे. ही खीर चांगली सर्वांना द्यावी हे खरं पण कुत्र्याला खीर देऊन चालत नाही. तुका म्हणे श्वाना क्षीरीचे भोजन सवेची वमन घडी तया. महाराजांनी वर्णन केले की बाबा तुका त्या श्वानाला कुत्र्याला जर खीर खाऊ घातली तर कुत्र्याला ताबडतोब वांती होते आणि त्याला ती खीर पचत नाही, ती त्याच्या पोटातून बाहेर पडते. आता सगळ्या जगाच्या करता चांगली असणारी खीर कुत्रा अधिकारी नाही याच्यामुळे कुत्र्याला जर दिली नाही तर त्याच्यामध्ये काही अयोग्यता नाही याचा विचार करून अधिकार ज्याचा ज्या साधनाचा असेल त्याला त्या साधनाचा उपदेश संतांनी केलेला आपल्याला पाहायला सापडतो. ज्ञानाचा अधिकार पाहूनच ज्ञानाचा उपदेश जरी असला तरी भक्तीच्या बाबतीमध्ये मात्र संतांनी सांगितलं सकळ अशी येथे आहे अधिकार. भक्तीचा अधिकार सर्वांना आहे. ज्ञानशास्त्राचा विचार वारकरी संप्रदायामध्ये असला तरी प्राधान्यानं वारकऱ्याच्या जीवनामध्ये भक्ती आहे आणि भक्तीचा सर्वांना अधिकार आहे. म्हणून प्रस्थान निवडत असताना सुद्धा ज्याचा अभ्यास सर्वांना करता येईल, अधिकार निरपेक्षतेनं ज्याचा अभ्यास करता येईल अशा पद्धतीची प्रस्थानं संतांनी संप्रदायातल्या धोरणाने निवडून ठेवलेली आहेत असं मला वाटतं. काही आहे ज्ञानेश्वरीचा विचार करा, एकनाथी भागवताचा विचार करा किंवा तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेचा विचार करा. अमक्या एकानंच हे ग्रंथ वाचावेत असं वाटायचं काही कारणच नाही. त्या ग्रंथाचा विषय प्रतिपाद्य विषयच असा संत महात्म्याने ठेवून दिलेला आहे की त्या विषयाकडे सहजरीतीनं कुणाचीही प्रवृत्ती व्हावी, कुणालाही ते वाचता यावं. आबाल सुबोधे असंच ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीचं वर्णन करून ठेवलेलं आहे. कोणालाही त्याचा अधिकार आहे अशाच पद्धतीची ही 3 प्रकारची प्रस्थान आहेत. विचार करा, व्यासांनी रचलेली ब्रह्मसूत्र आणि व्यासांनीच रचलेलं भागवत या 2 ग्रंथाचा तुलनेनं विचार करत असताना ब्रह्मसूत्र मात्र ठराविक अधिकाऱ्यांना अभ्यासावं आणि भागवत मात्र वाटेल त्यांना अभ्यासावं अशा पद्धतीची योजना व्यासांनी करून ठेवली आहे की नाही. भागवताचा विचार करा आणि ब्रह्मसूत्राचा विचार करा. मी या ब्रह्मसूत्राच्याच संदर्भातून भागवताचा विचार जेव्हा करायला लागलो तेव्हा मला असं लक्षात आलं की बाबा ब्रह्मसूत्रामध्ये व्यासांनी अथातो ब्रह्म जिज्ञासा हे पहिल्यांदा सूत्र लिहिल्याच्या नंतर मग जन्माद्यस्य यतः हे सूत्र लिहिलेलं आहे. अगोदर अतः ब्रह्म जिज्ञासा हे साधन चतुष्टय संपत्ती प्राप्त झाल्याच्या नंतर ज्ञान हे शाश्वत फल देणार असल्यामुळे मनुष्यानं ब्रह्मजिज्ञासा करावी असा पहिल्या सूत्राचा अर्थ आहे. अधिकार साधन चतुष्टय संपत्तीचा अधिकार आल्याच्या नंतर ब्रह्मज्ञानाची इच्छा करावी आणि मग ब्रह्म जाणायला लागावून मग ब्रह्माचं लक्षण सांगितलं जन्मादी असे यतः. या जगताचे जन्मादी ज्याच्यापासून होतात तो परमात्मा आहे. परमात्म्याच्या ज्ञानापर्यंत शास्त्राने नेलं, ज्ञानशास्त्राने नेलं. ब्रह्मसूत्रातून व्यासाने आपल्याला परमात्मा स्वरूपाच्या साक्षात्कारापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. पण पहिल्यांदा साधन चतुष्टय संपत्ती युक्त व्हा, मग ज्ञानशास्त्राचा विचार करून परमात्मा